गजरा? आई, आज तुझ्या हाताने गुरुकुलाचं उद्घाटन असतं ना, मग माझ्या आईच्या केसांमध्ये गजरा नको का? बाबा, तुम्ही सांगितलंत नाही याला? छे ग बाई, मी त्याला फक्त पैसे दिले, डोकं त्यातच आहे. काय? आई, हे तुझ्या बाबांचं नाही, हे माझ्या बाबांचं डोकं असतं बघ. माझी बायको नाराज आहे. गजरा आणलाय तुझ्यासाठी. तू माळशील की मी माळू? कसं आहे? म्हणजे मगाशी मी जेव्हा रेडी होत होतो तेव्हा माझ्या डोक्यात एक विचार आला, जर माझा बाबा आपल्या सोबत असता तर त्याने तुला काय घेऊन दिलं असतं. मग त्यांनी तुला असं नटलेलं पाहून त्याला पण किती भारी वाटलं असतं ना. म्हणून मी कसलाही न विचार करता थेट तुझ्यासाठी गजरा आणला. मोठा झालास तू. चला चला, आता भावनिक होण्याची वेळ नाहीये, आनंदी होण्याची वेळ आली. कळलं का? फायनली आपलं गुरुकुल सुरू होतंय. उशीर करायला नको, चला पटकन. हो हो चला. आता पहिलाच दिवस असतो गुरुकुलचा. उशिरा गेलेला मला चालणार नाही. चला. इतके दिवस आपण फोनवरच बोलत होतो, आज प्रत्यक्षात भेट झाली. साहेब, पुण्यात खूप चर्चा ऐकली आपली. लोक म्हणतात आपण मोडलेले संसार पुन्हा जोडून देता म्हणून. मी एवढा मोठा माणूस नाही हो. त्या विठ्ठलाची कृपा आहे माझ्यावर म्हणून मी केलेले प्रयत्न यशस्वी होतात, बस. बरं ते जाऊ द्या. सांगा मला काय प्रॉब्लेम आहे तुमचा? अहो आता काय सांगू साहेब, अहो माझी बायको नांदायलाच तयार नाहीये. माहेरी जाऊन बसलीये बघा. तुम्हाला काय मुलगा? हो, एक मुलगा आहे, पण ती त्यालाही सोबत घेऊन गेलीये. पोराची आठवण आली ना साहेब की जीव एकदम कासावीस होतो बघा. हो, पण ती साधं भेटायला सुद्धा देत नाही. काय झालं काय होतं तुमच्यात? म्हणजे भांडण जर झालं असेल तर भांडणाचा मुद्दा काय होता? अहो आता जे सगळीकडे असतं तेच आहे साहेब. सासू सुनेचं पटत नव्हतं. वरून तिला असं वाटायचं की नेहमी मी माझ्या आईचीच बाजू घेतो, तिला नेहमी मी तिचा शत्रूच वाटतो. मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण तिने काय माझं ऐकलं नाही साहेब. पण मी खरं सांगू साहेब, मी फक्त माझ्या आईचीच बाजू घेतो असं काही नव्हतं बरं का. मी माझ्या आईलाही समजवायचो आणि बायकोलाही. पण मी एकदा का कामावर गेलो की घरात काय महाभारत व्हायचं, काय महायुद्ध व्हायचं त्यांचं त्यांना ठाऊक. मी घरी आल्यावर दोघीही माझ्याशी आबोला धरायच्या. अहो भांडणं त्यांच्यात व्हायची, पण शिक्षा मात्र मला मिळायची ना. या हिच्यासारख्या एका बाईनी माझं बालपण उद्ध्वस्त केलं. या बायकांची मनं ना त्यांच्या रंगासारखी असतात. अहो 4 महिन्यापूर्वी तर हद्दच झाली हो. भांडण एकदम टोकाला गेलं. जा बाई, तुझा निघून जा इथून. बस झालं आता, शांत हो. किती वेळ गप्प करणार आहात मला? ती माझ्या आईला वाटेल तसं बोलत होती आणि माझी आई ढसाढसा रडत होती. मला काय पटलं नाही साहेब. आयुष्यात कधी तिच्यावर ओरडलो नव्हतो, पण त्या दिवशी माझा ताबा सुटला आणि मी तिच्यावर हात उचलला. कधीतरी योग्य बाजूने उभे राहा सारंग सर. तुम्ही तुमच्या आईच्या बाजूने नाही, तुम्ही असत्याच्या आणि चुकीच्या बाजूने उभे आहात. कुठे थांबायचं ते कळलं पाहिजे सावली तुला. कुठे थांबायचंय तुम्हाला कळायला हवं होतं सारंग सर. तेव्हा ती जी गेली ती परत आलीच नाही. पण आता असं वाटतं की त्या दिवशी मी थोडं स्वतःला सावरलं असतं तर आज माझं घर उद्ध्वस्त झालं नसतं. साऊ, तुझ्या आयुष्यातल्या एका नवीन आणि सुंदर अशा प्रवासाची सुरुवात कर. घे दे.
या. चल. बसून घ्या सगळ्यांनी. बसा. सगळ्या पालकांना आणि माझ्या या छोट्या छोट्या सगळ्या माझ्या मित्रांना माझा मनापासून नमस्कार. ही माझी लेक सावली. म्हणजे मी हिला जन्माला जरी घातलं नसेल तरी दैवाने हिचं बाप होण्याचं भाग्य माझ्या पदरात टाकलं. आणि हिने नेहमीच मला बापाच्या जागी मानलं. दैवाने काही काळ आमची ताटातूट केली. कित्येक वर्ष आम्ही एकमेकांना भेटलो नाही. ती जेव्हा गायब झाली तेव्हा मी तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. खूप धावलो, खूप रडलो, पण माझी लेक काही सापडली नाही. मग मी विचार केला की तिच्या आवडीचं काय. तिच्या आवडीचं आहे ते म्हणजे गाणं, तिचे सूर, आणि त्यातूनच हे गुरुकुल उभं राहिलं. मी असा विचार केला की माझी लेक जरी माझ्या सोबत नसली तरी तिच्या आठवणीतले सूर माझ्या सोबत असतील. आणि नियतीचं चक्र पूर्ण झालं आणि हे छोटंसं गुरुकुल उभं राहिलं तिच्या आठवणीतलं. साऊ, या गुरुकुलात तुझं खूप खूप स्वागत. सावलीताई, तुम्ही 2 शब्द बोललेच पाहिजेत. खूप भरून आलंय मला. माझ्या बाबांनी खूप केलंय माझ्यासाठी. बाबा, माझ्या नावाने हे गुरुकुल सुरू करून तुम्ही मला जो मान दिलात ना, त्याचं मी कधीच शब्दात वर्णन नाही करू शकणार. प्रत्येक संकटातून वाचवलत मला. माझ्या विठुरायासारखे माझ्या पाठीशी उभे राहिलात. तुम्ही आज माझ्यावर जो विश्वास टाकलात ना, त्या विश्वासावर मी खरी उतरेन. मी तुम्हा सगळ्यांना खात्री देऊन सांगते, या गुरुकुलात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी फक्त संगीत नाही तर आपलं आयुष्य सुरांनी कसं सजवायचं हे सुद्धा शिकवेन. ही माझी जबाबदारी. धन्यवाद.